मी रोहिणी भोईर झणझण रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण गटारीनिमित्त वडे बनवतोय नवीन प्रकारचे। आता आपण वड्यांचं सामान काढले बघा। आपण एक टोप गहू घेतले, अर्धा भांडा घेतले हे, आणि त्याचे पाव पट आपण तांदूळ घेतला बघा। हा मसुरी तांदूळ आहे पाव, आणि अर्धी वाटी आपण चण्याची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, आणि 1 वाटीपेक्षा जास्त आपण उडदाची डाळ घेतली। आपण हे बघा 2 चमचे आपण बडीशेप घेतले, 2 चमचे बडीशेप, 1 वाटी आपण पोहे घेतले, आपण धणे घेतले, आपण 1 वाटी साबुदाणा घेतलाय। हे बघा 1 चमचा आपण मेथी घेतली, ती मेथी पण भाजून घ्यायची आपल्याला। हे सर्व जिन्नस भाजूनच घ्यायचे। हे बघा 1 चमचा आपण मेथी घेतली, 2 चमचे आपण जिरे घेतले, आपण 1 वाटी रवा घेतली त्याच्यात। हा नवीन प्रकार आहे, जरा करून बघूया। हे 4 इलायची पण घेतो आपण, इथे ठेवतो। आपण आता साबुदाणे भाजणार आहे। गॅस एकदम स्लो ठेवलाय, त्यावर आपण भाजून घ्यायचं। जरा फास्ट ठेवा, थोडा मीडियम। आता यामध्ये आपण पोहे टाकले आणि त्याबरोबर इलायची टाकले। हे अगदी 5 मिनिटं चांगली भाजून घ्या। थोडी कुरकुरीत झाले की आपल्याला दळायला म्हणजे सोपे पडते। आधुनिक पद्धतीची पण थोडी त्याच्यामध्ये आपण थोडं इन्व्हेन्शन आणलं, थोडंसं वेगळं कर। आपण आता उडीद डाळ टाकतोय। चणा डाळ पण टाकतोय त्याच्या जोडीला। मूग डाळ पण टाकतो। आता आपण बडीशेप, धणे, जिरं, डाळी वाळी काय पडलेली व्यवस्थित आहे। दुसरं सगळं धणे, जिरं, काय बोलतो, धणे, जिरं आणि बडीशेप हे सगळं आपण भाजायला टाकलंय एकसाथ। त्याच्याबरोबर आपण थोडेसे तीळ पण टाकतोय।
हे अगदीच वड्यात थोडी नवीन पद्धत आहे. त्यानंतर तुम्हाला मी परत दाखवेन कशी झाली बघा. रेसिपी बनणार आहे. वाटीने एक वाटी रवा घेतलाय. ह्याच्यामध्ये रवा भाजतोय आपण, भाजून घेतोय. थोडे तीळ पण टाकले ते ह्याच्यामध्ये. आपण 2 चमचे तीळ टाकले. आपण तांदूळ आणि गहू मगाशी माप सांगितलेलंच आहे. तर हे दोन्ही आपण घेतो, पण हे कच्चं घेतो, आपण भाजत नाही आहोत. हे 2 धान्य सोडली ना तर बाकीचं सगळं धान्य आपण भाजून घेतलंय. तेच टाकणार भाजलेलं, आणि हे फक्त बिना भाजणीचं आहे. आता हे सर्व दळायचं. आता आपण तांदूळ घेतले बघा भांड्यामध्ये. आता हे दळायला तयार ठेवायचं. आपण दळून घेऊया. एक वाढ वाडगं, 1.5 वाडगं आपण पीठ घेतलंय. त्या वाडग्याने आता हे भिजवून ठेवायचं. चवीनुसार आपण मीठ घालून घेतोय. पाव चमचा आपण खायचा सोडा घातलाय. आता आपण पीठ भिजवून घेतोय. थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया. आपण मळतोय पीठ. मळून झालं का परत तुम्हाला मी दाखवते. असं मळून झालेलं आपलं. थोडं प्लेन करूया. हे बघा असं मळून झालेलं आपल्याला. यात आपण रात्रभर ठेवून द्यायचं. सकाळी वरेल तेव्हा वडे करून दाखवतो. आता आपण ना वड्यांसाठी तेल गरम करायला ठेवलंय. वडे आपण भिजून घेतलेले, आणि जेव्हा वडे करायची वेळ येईल ना तेव्हा त्यात थोडा इनो टाकून पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं पीठ. आणि हाताला पाणी लावून लावून असं वडा एक एक सोडायचा तेलामध्ये. मीडियम तेलावरती तळायचं आपल्याला. एकदम पण तेल गरम करून ठेवू नका, करपून जातील. हे बघा